आपण सर्वजण जंतर मंतर येथे सोनम वांगचूक व अभिजित दिपके यांनी जे नीटच्या परीक्षेविरोधात आंदोलन उभं केलं होतं त्याला पाठिंबा देण्यासाठी आलो आहोत। या चिंगारीचं रूपांतर एवढ्या मोठ्या ज्वालेत झालं, संपूर्ण देश आज पेटून उठला। सामान्य मुलांना, सामान्य विद्यार्थ्यांना न्याय मिळावा याच्यासाठी हे आंदोलन अहिंसेच्या मार्गाने उभं राहिलं। परंतु सत्तेत असलेल्या सत्ताधाऱ्यांनी ते विविध मार्गाने चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला। लाठ्या काठ्यांना खिळे लावले। तुम्ही काल परवाच बघितलं की विद्यार्थ्यांना गाडीत घातल्यानंतर तो पोलीस अधिकारी म्हटला की तुझ्या खिशात पुडी ठेवू का, म्हणजे ड्रग्ज, आणि त्या आरोपाखाली तुला जेल होईल। मग या पोलिसाकडे ड्रग्ज आधीच कुठून आलेलं होतं। अशा पद्धतीने अनितीचा वापर या सत्ताधाऱ्याने केला। मला म्हणायचं, धर्मेंद्र प्रधान हा भाजपचा शिक्षण मंत्री असल्यामुळे त्याची पाठराखण तुम्ही करत आहात का? आज जे नीटच्या परीक्षेला बसलेले विद्यार्थी होते ते कुठल्याही पक्षाचे, जातीपातीचे नव्हते। ते फक्त शिक्षणासाठी त्यांनी नीटचे पेपर दिले होते, उज्ज्वल भविष्यासाठी दिले होते। तुम्हीच त्यामध्ये राजकारण आणत आहात। आज आपण बघतो धर्मेंद्र प्रधानने नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यायलाच हवा, दिला पाहिजे, आणि दिला नसेल तर पंतप्रधानांनी तो घेतला पाहिजे। महाराष्ट्रातही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री हे लोक पाठराखण करतात, रोज नवीन विचार मांडतात, परंतु तुम्ही हा विचार केला का? नीटच्या परीक्षेला बसलेले विद्यार्थी कुठल्याच पक्षाचे नव्हते। ते उज्ज्वल भविष्यासाठी, आपल्या यशासाठी ही परीक्षा दिली होती। तुम्ही असं वक्तव्य का करता त्याच्याबद्दल? म्हणजे झोपेचं सोंग घेऊ नका मुख्यमंत्र्यांना म्हणा, तुम्हाला स्वतःलाही कळतंय वस्तुस्थिती काय आहे आणि परिस्थिती काय आहे। परंतु त्या विद्यार्थ्यांवर अत्याचार करून हे सर्व मोडीत काढण्याचं काम तुम्ही चालू केलेलं आहे। पंतप्रधान तर नेहमी भाषणात म्हणतात, मेरे प्यारे देशवासियों, भाई और बहनों, म्हणजे नेहमीच असं म्हणतात, आज का युवा देश का भविष्य है, असं तुमचं वाक्य असतं। आज का युवा देश का भविष्य है। मग कुठे गेलं? आज जंतर मंतरवर त्यांच्यावर लाठीचार्ज करताना त्यांच्या डोळ्यात, त्यांच्या शरीरावर ज्या जखमा आणि जे अश्रू आलेले आहेत ते त्यांचे नाही, तर त्यांचे आई वडील व संपूर्ण हिंदुस्थानचे आहेत। भाजप पक्ष हा सत्तेत असल्यामुळे हे समर्थन देत आहे। आपल्या इथीलही लोकांनी, नेत्यांनी सांगितलं की नैतिकता असली पाहिजे। मला असं वाटतं जे भाजपवासी झालेले खासदार, आमदार, मंत्री असतील त्यांनी नैतिकतेच्या गोष्टी करू नये। ते कशा पद्धतीने त्यांची नैतिकता आहे ती सर्वांना माहीत आहे। आज भाजपने जे राजकारण चालवलं आहे, पहिली मत चोरी, नंतर खासदार आमदारांची चोरी, नंतर श्रीरामाची दान चोरी, आणि आता छात्रांवर हे जुलूम, तेव्हा नैतिकतेच्या गोष्टी भाजपने करू नका। छात्रांवर अन्याय दूर झाला पाहिजे। धर्मेंद्र प्रधान यांनी कुठल्याही परिस्थितीत राजीनामा दिला पाहिजे आणि पंतप्रधानांनी तो घेतला पाहिजे, असं मत आमच्या सर्वांचं आहे। त्या गोष्टीचा जाहीर निषेध करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस व आमचे नेते आदरणीय माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या वतीने आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो। नंतरवर आंदोलन सुरू आहे स्टुडंट्सचं, त्यासाठी त्यांना समर्थन देण्यासाठी, त्यांना सपोर्ट करण्यासाठी इथे जमलेलो आहोत। तर सर्वप्रथम मी सरकारला एवढंच सांगेन की नीटच्या परीक्षेसाठी जे विद्यार्थी अभ्यास करतायत ते अभ्यास कसा करतायत ना हे तुम्ही जाऊन आधी बघा, कारण त्यांना दिवस रात्र एक करून 18 तास एका ठिकाणी बसून अभ्यास करावा लागतोय। हे जे आपले आमच्यासारखे जे सामान्य माणसं आहेत, गोरगरीब आहेत, ते स्वतः एवढे कष्ट करून विद्यार्थ्यांना लाखोची फीस भरून क्लासेस जॉईन करतायत, आणि ते विद्यार्थी आपल्या बापाच्या कष्टांचं फळ मिळावं त्यासाठी ते विद्यार्थी झटतायत, दिवस रात्र कष्ट करतायत आणि अभ्यास करतायत। का तर फक्त चांगल्या कॉलेजला ऍडमिशन व्हावं, डॉक्टर बनावं मी, आणि माझ्या बापाची मान उंच झाली पाहिजे यासाठी ते कष्ट करतायत। माझ्या बापाच्या कष्टाचं फळ त्यांना मी मिळवून देणार यासाठी ते विद्यार्थी कष्ट करतायत। पण हे जे मोठे लोक आहेत, जसं की मी आता नाव घेऊनच बोलते, जसं की RCC मोटेगावकर सर, त्यांनी त्यांच्या मुलासाठी पेपर खरेदी केला, बरोबर? ते एवढे लाखो विद्यार्थी घडवतायत, एवढे लाखो विद्यार्थ्यांचे क्लासेस घेतायत, मग अशी काय गरज
पडली त्यांना की त्यांना आपल्या स्वतःच्या मुलासाठी पेपर खरेदी करावा लागला. त्यांना शिकवताना आलं मुलाला, त्यांना मुलाला हे शिकवताना आलं की नाही, अरे चिटिंग करणं ही चूक आहे, ती करू नये आपण. ते सुद्धा त्यात सामील झाले, त्यांनी सुद्धा त्याला सपोर्ट केला आणि पेपर विकत घेतला. का? तुमचा मुलगा मोठ्या पदावर बसावा, मोठा डॉक्टर व्हावा यासाठी का? मग तुमच्या क्लासमध्ये जे सामान्य विद्यार्थी आहेत त्यांचं काहीच नाहीये का? ते फक्त माझ्या मस्ती म्हणून येत आहेत का? तर त्यांना कळायला हवं होतं की अरे आपण एवढे विद्यार्थी घडवतोय, त्यांचे कष्ट आपल्या डोळ्यांनी बघतोय, मग आपण कसं आपल्या विद्यार्थ्यासाठी पेपर खरेदी करावा. आणि ज्या अधिकाऱ्यांनी त्याला पेपर दिला, ज्या अधिकाऱ्यांनी पेपर दिला त्यांना वाटलं नाही का आपल्याला पण मुलं आहेत, आपल्या पण मुलं कष्ट करतायत, मग आपल्या मुलांच्या कष्टाचं फळ आपल्याला मिळाल्यानंतर आपल्याला जो आनंद होतो तो सामान्य लोकांना नको मिळायला का? कारण शेतकऱ्याच्या मुलांनी फक्त शेतीतच काम करणं ठरवलेलं आहे की ते नाही, त्यांनी शेतकरीच बनायचं, त्यांनी मोठ्या पोस्टवर जाऊच नाही असं वाटतं का मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांना? तर माझी सरकारला एवढीच विनंती आहे, हे जे पेपर लीक्स होत आहेत, हे जे पेपर तुम्ही विकतायत, तर प्लीज रिक्वेस्ट आहे तुम्हाला की ह्याचे पेपर विकून आहे ना, जे तुम्ही डॉक्टर बनत आहे ना, तर तुम्हाला पण एक दिवस त्या डॉक्टरकडे जाणंच आहे. आणि त्या डॉक्टरने चुकून तुम्हाला चुकीचं इंजेक्शन दिलं, तुम्ही काय करशाल? मग तुम्ही म्हणशाल की हा अरे मीच याला पेपर विकला होता, मीच पैसे घेतले होते आणि आज माझ्यावरच ही वेळ आली, मी ही चूक केली. तेव्हा आठवल का तुम्हाला? नाहीतर तुमची एखादी छोटी मुलगी असेल, तिला तुम्ही त्या डॉक्टरकडे घेऊन गेला आणि तिला चुकीच्या इंजेक्शनने काय झालं, मग काय करशाल? जेवढे पेपर विकून तुम्ही पैसे घेतलेत ना तेवढे तुम्हाला परत द्यावेच लागणार आहे त्याला, तो परत घेणारच आहे तुमच्याकडून तेवढे पैसे वसूल करून. त्याच्यामुळे रिक्वेस्ट आहे की हे पेपर वगैरे लीक्स करू नका. जे तुम्ही लाच घेऊन जे पेपर विकतायत ते विकू नका. जे कष्टकरी विद्यार्थी आहेत त्यांना त्यांच्या कष्टाचं फळ मिळू देत. आणि जे जंतर मंतरवर जे काही आंदोलन चालू आहे आणि त्यांनी ज्या कंडिशन्स ठेवल्यात तुमच्या समोर, तर रिक्वेस्ट आहे तेवढ्या कंडिशन तुम्ही अप्रूव्ह करशाल आणि आमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही सपोर्ट करशाल, विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐकशाल. आणि माननीय धर्मेंद्र प्रधानजी तुम्ही राजीनामा द्यावा हीच एक रिक्वेस्ट आहे, बाकी काही नाही. धन्यवाद. तसेच शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान याचा राजीनामा घेण्यासाठी म्हणून अभिजित दिपके आणि सोनम वांगचुक सर यांनी जंतर मंतरवर आंदोलन केलं. सोनम वांगचुक सारख्या महान शास्त्रज्ञ शिक्षकाला 26 दिवस उपोषण करावं लागलं आणि सरकारने हा इको पॉइंट बनवला. अरे बाबांनो, हा इको पॉइंट नाहीये. तुम्ही देशाच्या पैशावर मजा मारतात, परदेश दौरे करतात आणि हे सर्वसामान्याला शिक्षण महाग झालेलं आहे. ही जी पोरं जंतर मंतरवर जमलेली आहे ही सर्वसामान्य आहे, ही कोणी अतिरेकी नाहीये. ती केवळ सरकारचा राजीनामा मागताय, तुमच्या विरोधात घोषणा देत आहे म्हणून तुम्ही सांगता याला पाकिस्तानचा हात आहे, याला बांगलादेशचा हात आहे. लाज वाटली पाहिजे. काल तो पियुष गोयल बोलला की या 2-3 कॉक्रोच लोकांना, कॉक्रोच म्हणला पोरांना, यांना लटकावलं पाहिजे म्हणे. 2-4 जण लटकावले तर या ठिकाणावर येतील. तो सदाभाऊ खोत म्हणतो हे अतिरेकी आहे. अरे तुमच्या विरोधात फक्त घोषणा दिल्या, तुमच्या विरोधात बोललं तरी तुम्ही त्यांना अतिरेकी ठरवताय. आज जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला हा देश आज तुम्ही हुकुमशाही करू पाहतात. परंतु इतिहास विसरू नका. या भारत देशातला हा तरुण तुम्हाला वाटत होतं सुरुवातीला 4 काठ्या मारले का पळून जातील, काठ्याला खेळे लावले, शर्या मारले, पाण्याचे फवारे मारले, पॅलेट गन मारले, तुम्हाला वाटले पळून जातील. परंतु विद्यार्थी आणि विद्यार्थिनी हे अत्यंत धैर्याने त्या ठिकाणी जमून राहिले, मार खाल्ला, अत्यंत रक्तबंबाळ होईपर्यंत मार खाल्ला. पालकांचा अभिमान आहे भारतातल्या. त्यांनी सांगितलं जा जखमी होईपर्यंत त्या आंदोलनात राहा, जखम झाल्याशिवाय घरी यायचं नाही. अशी या भारताची इतिहास आहे. तुम्ही कोणत्या भारतासमोर आहात हे विसरू नका. हा भारत देश ज्याप्रमाणे इंग्रजांना या ठिकाणी हाकलून लावलं, या ठिकाणी या अनागोंदी हुकुमशहांना हाकलून लावल्याशिवाय राहणार नाही. मी जंतर मंतरवरील माझ्या सर्व विद्यार्थी बांधवांना या ठिकाणी पाठिंबा व्यक्त करतो. या आंदोलन कसं भरकटलं जाईल, या आंदोलनाला कसं गालबोट लावलं जाईल अशा पद्धतीचं राजनीती केली आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, मुळात एक लक्षात घ्या, कुटुंब वंदन करून नमन करून आज राहता शहरातील दैवत वीरभद्र महाराज मंदिरासमोर या मतदारसंघातील या भागातील ज्यांना संवेदना आहे, तरुणांना संवेदना आहे, ते सर्व आलेले माझे सहकारी मित्र परिवार आणि या भागातील संवेदनशील नागरिक, आज आपण सर्व
दिल्ली येथील जंतर मंतर येथील नीटच्या परीक्षेमध्ये जो घोटाळा झाला त्याच्या निषेधार्थ सोनम वांगचुक यांनी 27 दिवसापूर्वी जे आंदोलन उपोषण पुकारलं होतं त्याला पाठिंबा देण्यासाठी दीपिके आपल्या संभाजीनगर येथील सुपुत्र याच्या नेतृत्वाखाली भारतातील सर्व तरुणांनी जो उपोषण एल्गार सुरू केला आहे त्या सरकारच्या नीचपणाविरुद्ध, हुकुमशाही विरुद्ध, दहशती विरुद्ध, भ्रष्टाचाराविरुद्ध त्याचा पाठिंबा देण्यासाठी आपल्या सर्व उपस्थित आहेत. मी आपल्या सर्वांच्या वतीनं संभाजी ब्रिगेड या सामाजिक चळवळीच्या वतीनं शिवशाहू फुले आंबेडकरवादी विचाराच्या वतीनं या दीपिके व सोनम वांगचुक यांनी जो लढा उभारला त्याला पाठिंबा देण्यासाठी आपल्या सर्वांच्या वतीनं मी पाठिंबा जाहीर करतो. आणि जगामध्ये आज आपल्या देशाच्या सरकारचा, मोदी सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. लंडनमध्ये, अमेरिकेमध्ये, पाकिस्तानमध्ये ज्या ज्या शहरामध्ये विद्यार्थी या भारतातील विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी एकत्र येत आहेत, निषेध करीत आहेत. आणि आज आपण त्याच उद्देशाने या मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी, विद्यार्थ्यांना न्याय मिळण्यासाठी आणि धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा मंजूर झाला पाहिजे मागण्यासाठी आपण या ठिकाणी आलो आहोत. या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मी या सरकारचा निषेध करतो आणि या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा